टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिका आयुक्तांसोबत एक बैठक आता आमची झाली आणि एकूणच पावसाळ्याच्या सगळ्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा अधिक पाऊस होतो आणि आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये एक नवा ट्रेंड साधारणतः निसर्गाचा आपल्याला पाहायला मिळतो। कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय आणि स्वाभाविकपणे मग सगळ्याच यंत्रणांवरती ताण निर्माण होतो आणि एक पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते। आणि म्हणून यावर्षी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिका प्रशासनानं काय तयारी केली आहे, मग नाले सफाई असेल, स्ट्रॉम वॉटर चेंबर साफ करणं असेल, नाल्यांची रुंदीकरण असेल, खोलीकरण असेल, अतिक्रमण काढणं असेल, तसेच वेगवेगळ्या खात्यांची तयारी काय आहे, मग त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आहे, उद्यान विभाग आहे, वॉर्ड ऑफिस म्हणून आपण क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून त्याच्यामध्ये ती काय यंत्रणा लावली आहे, असा एकूणच सगळ्या कामांचा आढावा आज आम्ही घेतला। आणि पुण्यामध्ये पावसाळ्यामध्ये किती पाऊस झाला तरी सुद्धा पाणी तुंबणार नाही, लोकांना त्याचा त्रास होणार नाही, जनजीवन विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आम्ही या निमित्तानं बैठकीत दिलेल्या आहेत। खरं तर दरवर्षी आपण पाहतो की पावसाचं प्रमाण वाढलं की पुण्यामध्ये अनेक वेळेला रस्त्यावरती पाणी साठणं, नदीच्या कडेला असलेल्या घरांमध्ये पाणी जाणं हे प्रकार निश्चितपणे झालेले आहेत। आणि म्हणून शहरामध्ये एकूण क्रॉनिक स्पॉट प्रशासनाने निवडले होते ते सुरुवातीला 117 होते, आता 11 गावं 23 गावं सगळी मिळून साधारणतः 201 क्रॉनिक स्पॉट प्रशासनाने निवडले। आणि आम्ही माहिती विचारल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की याच्यामध्ये 201 जे काही महत्वाचे स्पॉट आहे जिथे दरवर्षी पाणी साठतं, जे वर्षानुवर्षाचा एक अनुभव आहे, जे आयडेंटिफाय केलेले आहेत, अशा जवळपास 201 स्पॉटपैकी 117 स्पॉटचं काम पूर्ण झालंय। आणि 117 स्पॉट त्याच्यापैकी जे आहेत तिथे आता निश्चितपणे पाणी साठणार नाही, तिथे स्ट्रॉम वॉटर लाईन टाकणे असेल, त्या ठिकाणचे नाले सफाई असेल, त्या ठिकाणी स्ट्रॉम वॉटर लाईनची चेंबर साफ करणे असेल, अशा प्रकारची कामं पूर्ण झाल्याचं प्रशासनाने सांगितलं। उर्वरित 84 स्पॉट जे आहेत, या 84 स्पॉटमध्ये आता त्या ठिकाणी सुद्धा कामं चालू आहेत। त्यातल्या 38 स्पॉट असे आहेत की ज्याचं काम आम्ही पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण करू असं या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी सांगितलं, प्रशासनाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आणि मग 117 पूर्ण झाले, 38 पूर्ण होत आहेत आणि राहिलेले 39 जे स्पॉट आहेत त्याच्यावरती तात्पुरत्या स्वरूपाची ते या पावसाळ्यात होणार नाही असं त्यांचंही म्हणणं आहे। त्यामुळे त्या 39 स्पॉटवरती तातडीनं एक तात्पुरती व्यवस्था लावली जाईल। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या की ती व्यवस्था लावताना आपत्ती व्यवस्थापन असेल, उद्यान विभाग असेल, बाकी सगळ्या विभागांची तुम्ही एकत्रित एक कोऑर्डिनेशन अशी असलेली टीम बनवा। जर तिथं त्या 39 स्पॉटला आता आपलं काम होणार नसेल तर तिथे जर काही पाणी आलं, पाणी साठलं तर तुम्हाला तातडीनं त्या ठिकाणी नागरिकांना मदत करता यावी, त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत होता कामा नये यासाठी म्हणून अशा पद्धतीची एक रचना किंवा व्यवस्था आपण करावी अशा सूचना आम्ही त्यांना दिल्यात। जवळपास या पावसाळ्याच्या पूर्वी महानगरपालिकेने जी कामं केली त्याची माहिती घेतली। जवळपास नाले सफाईसाठी 14.5 कोटी रुपये महापालिकेच्या प्रशासनाने टेंडर लावले, ते खर्च करण्यात येत आहेत। आणि पावसाळी लाईन टाकण्यासाठी जवळपास 12 कोटी रुपयाचे टेंडर्स त्यांनी लावलेले आहेत आणि त्याचंही काम चालू आहे। मला असं वाटतं की प्रशासनाने जी काय आज माहिती दिली त्याच्यामध्ये बरेच काही मुद्दे आले। आपण जर पाहिलं तर पीएमसी पुणे महापालिकेची जुनी हद्द 11 गावं 23 गावं जवळपास 875 किलोमीटरचे नाले आपल्या शहरात आहेत। आणि हे सगळं पाहता एकूण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे
ज्या व्यवस्था आहेत त्यांच्याशी सुद्धा एक समन्वय करण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलं. मग आर्मी असेल, पोलीस असेल, मेट्रो असतील, पीएमआरडीची हद्द असेल, एक कोऑर्डिनेशनचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठका केल्या. आणि हे सगळं करत असताना या सगळ्या कामामध्ये सुसूत्रता यावी म्हणून या समन्वयातून काही कामं करण्यात आली. आंबील विषयात दरवर्षी एक कायमच सर्वांच्या मनामध्ये ती एक भीती असते. आंबील विषयात सुद्धा दोन्ही कात्रजचे तलाव आता रिकामे करण्यात आलेत. तो प्रसंग आजही सगळ्यांच्या आपल्या लक्षात आहे की आंबील आलेल्या पुरामुळे त्यावेळेला 2019 मला माहितीप्रमाणे 2019ला तो पूर आला आणि काही जीवितहानी सुद्धा त्या ठिकाणी झाली. पण त्यानंतर तातडीनं त्यावेळेला महानगरपालिकेत आम्ही सगळे काम करत होतो आणि ते आंबील काम तातडीनं हातात घेतलं. त्यानंतर सुद्धा हे काम खूप चांगल्या प्रकारे आज पूर्ण होतंय. त्यानंतरच्या काळात सुद्धा 19 नंतर सुद्धा जो पाऊस झाला त्याच्यापेक्षा अधिक पाऊस झाला होता. पण ते काम आपण हातात घेतल्यानंतर नाल्याचे रुंदीकरण असेल, खोलीकरण असेल आणि पूर्ण फरशी पुलापर्यंत, कात्रज ते फरशी पुलापर्यंत दत्तवाडीच्या, त्याचं एक चांगल्या प्रकारचं कामही झालं. त्यानंतर पाऊस झाला, पाणी खूप झालं, पण कधी आंबील आसपास मात्र पुन्हा कधीही पाणी अशा पद्धतीनं गेलं नाही की तिथे काही वित्तहानी होईल किंवा आणि काही नुकसान होईल म्हणून. त्यामुळे प्रशासन म्हणून सुद्धा आमची हीच आज अपेक्षा होती की पुणे शहरामध्ये दरवर्षी पावसाळ्यात काही अनुभव येतात आणि पुणेकरांना निश्चितपणे त्याचा त्रास सहन करावा लागतो. तर यासाठी आपण केलेल्या उपाययोजनेची माहिती मिळावी. आम्हाला काय वाटत होतं, काही सूचनाही आम्ही केल्या, प्रशासनाचंही काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. आणि जरी आता लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरात नगरसेवक नसले तरी आमदार आहेत, खासदार म्हणून आम्ही काम करतोय. सर्वपक्षीय जे लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करत होते, या सगळ्या लोकांची मदतही तुम्ही या सगळ्या पुढच्या काळामध्ये एक कोऑर्डिनेशन म्हणून किंवा त्या ठिकाणी समन्वयासाठी आपण एकत्र काम करूया अशा पद्धतीची चर्चा झाली. मला असं वाटतं की आजची एकूण प्रशासनाची तयारी पाहता हेही आयुक्तांना आम्ही सांगितलं की शेवटी प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या निहाय पुन्हा एकदा अहवाल आपण मागवा. त्या वॉर्ड ऑफिसच्या हद्दीत असलेल्या नाल्यांची लांबी, त्या ठिकाणी असलेली चेंबरची संख्या, ते साफ केलेत का त्याचे फोटो सहित एक रिपोर्ट मागवा आणि प्रत्येकाची जबाबदारी मात्र निश्चित करा. नाहीतर आपण दरवर्षी एवढे पैसे खर्च करतो आणि मात्र पुन्हा तेच परिस्थिती दिसते की पुन्हा पाऊस आला, पाणी साठतं, रस्त्यातलं पाणी वाढतं आणि रस्त्यात लोकांच्या घरातही पाणी जातं. तर या सगळ्यावरती एक जबाबदारी मात्र निश्चित प्रत्येक वॉर्ड ऑफिस असेल किंवा त्या यंत्रणेत काम करणारी माणसं असतील त्यांची करा आणि प्रत्येक वॉर्ड ऑफिसचा एक रिपोर्ट फोटो सहित मागवा, व्हिडिओ शूटिंग सहित मागवा की तुम्हाला दिलेलं काम काय होतं तुमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये, ते काम तुमचं पूर्ण झालं अथवा नाही झालं. त्यामुळे अशा पद्धतीची एक बैठक मला असं वाटतं की पुण्याच्या एकूणच पावसाळीपूर्वी काही कामं प्रशासनाने केली त्या संदर्भात आजची झाली. मी आता त्यांना सांगितलं तर त्याच्यात नाला सफाईकरण करण्यास नाला सफाईची जवळजवळ 23 टेंडर्स त्यांनी लावली होती. ती 23 कामं आता चालू आहेत. मी म्हणाल तसं 14.5 कोटी रुपयाचे ती टेंडर लावली आहेत त्यांनी. आणि पावसाळी लाईन टाकण्याचे काम चालू आहे, त्याच्यासाठी जवळजवळ 15 टेंडर वेगवेगळी 15 कामं लावलेली आहेत. अशा पद्धतीने आता त्यांचं काम चालू आहे. बाकी त्या ठिकाणची वॉर्ड ऑफिस म्हणून जी व्यवस्था आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आज जी मेंटेनन्सची याची कामं सुद्धा ती त्या पद्धतीने चालू आहे. लोकसभेच्या पूर्वी नाल्यांना भिंती बांधण्यासाठी 200 कोटी रुपयाचा निधी मी त्याच्यावरही विचारलं, त्याच्यावरही मी माननीय आयुक्तांना विचारलं तर तेही पैसे ताबडतोब लवकर पुन्हा एकदा आणून का ते मी त्यावेळेला स्वतः प्रयत्न केले होते. परंतु मला असं वाटतं की निविदा प्रक्रियेमध्ये काहीतरी या ठिकाणी कमी जास्त झालं आणि कदाचित त्यामुळे ती निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. पण ते पैसे पुन्हा पुणे महापालिकेला आणून देण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल. आमदारांची काय नाराजी असल्यामुळे नाही, मला असं वाटतं की त्याच्या सविस्तर माहिती घेतली पाहिजे. पण ते पैसे
ते पैसे पुन्हा महानगरपालिकेला येतील आणि त्यातनं सीमा भिंतीची कामं मात्र होतील. नाले सफाईची कामं 30% ते 52% इतके दिलो आहेत. अशा ही कामं इथं होतात, ही व्यवस्थित होत नाही. आपण इकडे नाही, म्हणूनच आयुक्तांना सांगितलं की जबाबदारी निश्चित करा. कामं केली जातात आणि कामं केल्यानंतर जर रिझल्ट येत नसेल तर मात्र ज्याच्यावर जबाबदारी निश्चित केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. नाही, म्हणून त्यांनी नाही, म्हणूनच महानगरपालिका प्रशासन म्हणून पीएमआरडी असेल, पोलीस असतील, मेट्रो प्रशासन असेल, पीएमआरडी या सगळ्यांशी त्यांच्या समन्वयाच्या बैठका झालेल्या आहेत. मला असं वाटतं त्यातनं मार्ग काढला जाईल. मी सुद्धा त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालेन. तुम्ही म्हणता की फ्लॅश फ्लड जो असतो तो ठिकाणं बदलत चालले. पूर्वी बांदेर बावधन होतं, नंतर आंबिलोडा, आता पण सिंहगड रोड झाला, असं बदलत जाते. आता शहरात कसं कात्रज डोंगरावरती बांधकाम म्हणजे कुठेही होऊ शकतो, तर असं काही प्रशासन तिथे आहे तिथं एक क्रॉनिक स्पॉट जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा त्याच्या मागचं कारणही शोधलं पाहिजे. म्हणून जर तुम्ही 201 स्पॉट प्रशासनाने निवडलेत तर त्याच्या मागचं कारणही शोधलं पाहिजे की तिथं स्ट्रॉंग वॉटर लाईन नाही का, तिथे आजूबाजूची नाली सफाई झाली नाहीये का, तुम्ही म्हणता तसं तिथं बाजूला कुठं अतिक्रमण झालं, डोंगराचं पाणी तिथं येऊन साठतंय का. अशा पद्धतीचं मला असं वाटतं ते प्रशासनाने ते केलं पण पाहिजे. नाही, म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात सुद्धा सविस्तर आम्ही त्या ठिकाणी त्यांचे ब्रीफिंग घेतलं. आपत्ती व्यवस्थापन विभाग पुणे महापालिकेचा काय म्हणून तयारी करतोय, काय त्याची या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याची काय तयारी आहे, त्यांनी काय नियोजन केलंय त्याच्यामध्ये त्यांनी त्याबद्दलच्या माहिती दिली. सेंट्रलचा एक विषय होता डिझास्टर मॅनेजमेंटला 200 का 300 कोटी राज्य शासनाकडे जे पैसे आलेत म्हणजे केंद्र सरकारकडे मी स्वतः त्याचं पत्र दिलं होतं. मला मागच्या बैठकीत आयुक्तांनी दिलं. मी केंद्र सरकारला म्हणजे होम मिनिस्ट्रीचं होतं ते, होम मिनिस्ट्रीचं होतं. त्यामुळे स्वतः माननीय गृहमंत्र्यांना भेटून मी मागणी पण केली होती, कारण ते ऑलरेडी मंजूर झाले. मागणी करायचा प्रश्नच नव्हता, पाठपुरावा केला. तर ते पैसे केंद्र सरकारकडनं थेट महापालिकेला येत नसतात, ते राज्य सरकारकडे आलेले आहेत. राज्य सरकारकडनं ते महापालिकेला येतील. 3 वर्ष झाले ते नाही, मंजूर होऊ द्या, पैसे आत्ता आले. राज्य सरकारकडनं येतील लवकर. सिंहगड रोडचा विषय, ते नवीन पूल झालाय, ते पाऊस आला तर ते सगळं पाणी गळत होतं, जबाबदार कोणी? नाही, मुळात ते पाणी वरनं खाली पडत होतं. मी पाहिलं ते. तर महापालिका प्रशासन त्याच्यावरती पाहते. मी पाहिलंय, मी त्यांनाही सांगितलंय ते करतो काम. नाही, त्याची चुकीचं काम झालं असेल तर त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. जे कोणी केले त्यांनी ते कामाच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन मध्ये आता पावसाळ्याचा आढावा घेतला. आता जे आपली पाईप टाकायचं त्यांच्या ICCचं जे काम चालू आहे, तर आपत्ती व्यवस्थापन आणि याच्यात त्याचा काय नेमका उपयोग होईल पावसाळ्यासाठी? नाही, मी दुसरी एक सूचना केली की स्मार्ट सिटीच्या वेळेला आपण एक राजाराम पुलापाशी एक कमांड कंट्रोल सेंटर केलं होतं. तर त्याचा सुद्धा महापालिकेने वापर करावा की जेणेकरून आपल्याला फ्लडच्या विषयात सुद्धा काही इंटिमेशन्स, काही अलर्ट्स आपल्याला मिळत राहतील. त्यामुळे अशा काही आपल्याला जर काही आपत्तीचाच विषयात म्हणलं ठीक आहे. भरपूर खोदाई होणार आहे, 500 किलोमीटरचा रस्ता खोदणार आहे. तर नेमकं पावसाळ्यासाठी त्याचा कितपत उपयोग होणार? कारण यापूर्वी आपण बऱ्याच ठिकाणी पुलांवर सेन्सर लावले किंवा काय केलंय, ते सेन्सर तो सेटअप तयार आहे तिथं. तुम्ही जर कधी गेला असेल तर तो सेटअप तयार आहे. तर मी तेच आयुक्तांना म्हणलं की त्याचा वापर तुम्ही आता करा. पुण्याच्या या सगळ्या विषयासाठी करता येईल, त्याचाही विचार केला पाहिजे. एकूणच शहराचाच आढावा घेतला, त्यात एकता नगरी आली. एकूणच शहराचाच आढावा घेतला गेला. त्याच्यात मसालेजी बोला. गेल्या वर्षी जो पूर आला त्याच्यानंतर महापालिकेने कमिटी, सरकारने कमिटी स्थापन केली. जलसंपदाचे अधिकारी होते महापालिकेचे, त्यांनी काही त्याच्यामध्ये उपाययोजना किंवा सूचना केलेल्या. याचा काही आढावा झालाय का? म्हणजे आम्ही रोज इथं आहोत, आम्हाला तर दिसतंय की काही यांनी काय केलेलं नाही, काही केलेलं नाही. आम्ही रोज इथं आहोत, ते तर सांगू शकते. नाही, आजच्या बैठकीत काय तो विषय नाही झाला. पण तुम्ही मला आज सांगितलंय ते मी त्याच्यामध्ये निश्चितपणे परत एकदा प्रशासनाशी, आयुक्तांशी बोलून घेईन. तेच सांगितलं बाबा, ज्या उपाययोजना झाल्या
त्याच मी आपल्याला आता सांगितल्या. महापालिका नदी फुलवणं महापालिका थोडीच काम आहे. हा नाही, मी त्यांना सांगितलं की आपण दरवर्षी हाच एक्सरसाइज करतो, पण हवा तसा रिझल्ट आपल्याला येत नाही. त्यामुळे आता यावेळेस तरी आमची हीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. तुम्ही केलेलं जे काम आहे ते काम खरं झालंय किती काय झालंय ही जबाबदारी निश्चित करा, आणि जे कोणी त्याच्यामध्ये ज्याची कसूर असेल किंवा ज्याच्यामधनं जे काम झालं नाही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. चला, धन्यवाद. पाणी साठतं ते ठिकाणी बंद घ्यायला सांगितलं मोठ्या प्रमाणावर, पाणी लवकर स्टॉक करून. नाही बघा, हा इमर्जन्सी ज्या वेळेला अगदी आपल्याला पाणी काही बघा, शेवटी तुमच्या हातात काही नसतं. आज आपण त्याची काळजी काय घेतली जावी म्हणून हे सगळं काम केलं पाहिजे. पण अचानक आलेल्या परिस्थिती उद्भवल्या परिस्थितीत कुठलाही उपाय असतो तो वापरतो आपण त्याच्यामध्ये. होल्डिंग ना, आज पावसाळा बोलतो ना. खुशी काढली होती. एक कुठल्या कधी ऐकून आलं मला परत सांगा. अहो तुम्ही मला आता सांगितलं कळलं, मी माहिती घेतो ना. मागच्या बैठकीत तुम्ही अतिक्रमणाचा आढावा घेतलेला होता. शहरामध्ये आता अवस्था तशीच आहे. जसं तुम्ही पुणे महापालिकेच्या समोरचं उदाहरण दिलं तर लोक अजून तिथे फुटपाथवर राहतात. महापालिका प्रशासन कारवाई करत नाही. गार्डन कामाच्या टेंडरमध्ये घोटाळा चालू आहे. नाही, आजही अतिक्रमणावरती मी सांगितलं की नाल्याच्या अतिक्रमणाचा विषय असेल किंवा कुठलाही अतिक्रमण कारवाईसाठी आम्ही सगळे आग्रह आहोत. आम्ही कुणालाही सपोर्ट करणार नाही, कोणालाही आम्ही हे करणार नाही. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या पद्धतीनं अतिक्रमणाची कारवाई केलीच पाहिजे. रिव्हरफ्रंटलाच दोष दिला जातो दरवेळेस. यावेळेस काहीतरी होणार तर रिव्हरफ्रंटच्या बाबतीत महापालिका असा खुलासा का करत नाही, याचा संबंध नाही. नाही, आता मला असं वाटतं की त्याला वेगळा खुलासा करण्याची आवश्यकताच नाहीये. तुम्हाला सगळीकडनं क्लिअरन्स आलाय, सगळीकडनं विषय क्लिअर झालाय. मला असं वाटतं त्याच्यावर न जाणंच योग्य आहे. कशाला पाहिजे, कुठल्या विषयावर पाहिजे? अनेक विषय आहेत, आपण वेगवेगळ्या विषय करू. झालं का? एकाला एकच संधी. हा, नाही, मला तुम्ही स्पेसिफिक काही उदाहरण द्या, माहिती द्या, मी तुम्हाला सांगतो. त्याची गंभीर दखल घेतली जाईल.